नमस्कार. मी आज तुम्हाला काळ्या घेवड्याच्या डाळीची आमटी बनवून दाखवणार आहे. काळे घेवडे असतात ते चांगले उन्हात वाळवले की त्याची डाळ करायची आणि त्याची आमटी करायची. खूप छान अशी आमटी लागते. मी इथं बघा डाळ शिजवून घेतली आहे चांगली. काळ्या घेवड्याची डाळ मी चांगली शिजवून घेतली आहे. आता आमटी करायसाठी मी कढईत तेल टाकून कढई चांगली गॅसवरती तापत ठेवली आहे आणि आपलं तेल चांगलं तापलं आहे. कधीतरी अशी वेगळी आमटी करून बघा. आमच्यात नेहमीच होते. काळ्या घेवड्याची आमटी खूप छान लागते भाकरीबरोबर, भाताबरोबर. तुम्ही पण करून बघा. कढईत तेल तापलेलं मी जिरे टाकलेत. जिरे चांगले आपले तडतडले की मग मी त्याच्यात 2-3 लसणाच्या पाकळ्या टेचून घेतलेल्या टाकणार आहे. साधी सिंपल आमटी एकदम अशी जुन्या पद्धतीची म्हणता येईल अशी. माझी आजी अशी करते, माझी आई अशी आमटी करते, तशीच मी पण करते. तुम्ही पण करून पहा. खूप छान होते. फार काही साहित्य लागत नाही. मी चांगला आता लसूण टाकून याच्यात हलवून घेणार आहे. जरासा आपला लसूण भाजला की मग आपण त्याच्यात कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर टाकून चांगली भाजून घ्यायची आपण. याच्यात मी आता हे लसूण खोबरं घेतले बारीक वाटलेलं, आपला काळा मसाला घेतला आहे, चटणी आणि हळद घेतली आणि हे चांगलं मी हलवून घेणार आहे मसाला. पटपट हलवून घ्यायचा, नाहीतर खाली लागू शकतो. चांगला मसाला भाजला की आपला मी ही डाळ आपण शिजवून घेतलेली मी डाळ टाकणार आहे त्याच्यात. चांगली फोडणी बसली बघा आपल्या आमटीला. मस्तपैकी आमटी अशी तयार होते. आता याच्यात मी चवीप्रमाणे मीठ टाकणार आहे, कोथिंबीर टाकणार आहे आणि एक 2-3 मिनटंही चांगली उकळून घेणार आहे. मस्त अशी आमटी आपली रेडी आहे. तुम्ही पण करून पहा.